नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 7 मार्च 2026च्या भारतातील मोठ्या बातम्या. ओके, आता सगळ्यात पहिली अपडेट न्यूज म्हणायची झाली तर भारत न्यूझीलंड T20 वर्ल्ड कप फायनल. ओके, सो बेसिकली भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026चा अंतिम सामना 8 मार्च रोजी होणार आहे आणि हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळला जाणार असून क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ओके, सध्याची ही सर्वात मोठी अपडेट म्हणता येईल. ओके, आणि दुसरी अपडेट सांगायची झाली तर मध्यपूर्व तणावामुळे भारतीयांसाठी विशेष फ्लाईट्स. ओके, सो मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावामुळे तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडिया आणि इंडिगो यांनी विशेष फ्लाईट्स आता सुरू केल्या आहेत आणि भारतीय सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ओके, सो तिसरी अपडेट सांगायची झाली तर संरक्षण क्षेत्रावर भारताचा भर. ओके, सो नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या राईसिना डायलॉग दरम्यान भारतीय नौदल प्रमुखांनी सांगितले की भविष्यातील युद्ध अधिक लांब आणि जटिल असू शकतात, म्हणून भारताने संरक्षण उद्योग अधिक मजबूत करण्याची खूप गरज आहे. ओके, चौथी अपडेट सांगायची झाली तर औद्योगिक धोरणावर सध्या चर्चा सुरू आहे. ओके, सो उद्योग क्षेत्रावर ही चर्चा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारताने उत्पादन आणि उद्योग क्षेत्रावर अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी चीनच्या औद्योगिक प्रगतीचा उल्लेख करत भारतानेही मजबूत औद्योगिक धोरण राबवावे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ओके, यावर तुमचे मत काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, आता पाचवी अपडेट न्यूज सांगायची झाली तर सोन्याच्या किमतीत वाढ. ओके, सो जागतिक तणावामुळे भारतात सोन्याच्या किमती सध्या वाढलेल्या आहेत आणि अनेक शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर आता वाढल्यामुळे बाजारात मोठी चर्चा सध्या सुरू आहे. ओके, तर ह्या होत्या आजच्या भारतातील 5 मोठ्या बातम्या. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.